रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव असलेल्या LPG ऑटो गॅस पंपाला तब्बल 12 दिवसानंतर या ठिकाणी गॅसचा पुरवठा झालेला पाहायला मिळतो आहे। मात्र हा गॅसचा पुरवठा कमी झाल्यानं या ठिकाणी सध्या या गॅस वितरणावरती मर्यादा आलेली पाहायला मिळते आहे। या गॅस पंपावरती सध्या गॅसच्या कमतरता असल्यामुळे प्रत्येक रिक्षा चालकाला फक्त 500 रुपयापर्यंतचा गॅस भरून दिला जाईल अशा स्वरूपाचे बोर्ड लावलेले पाहायला मिळतात। तर सकाळी 9 ते संध्याकाळी 7 अशाच वेळेत हा गॅस पंप या ठिकाणी सुरू राहील अशा सूचनांचा फलक या ठिकाणी लावलेला पाहायला मिळतो आहे। सध्या या गॅस पंपाला जो पुरवठा आहे तो तब्बल 12 दिवसांचा झालेला आहे। या गॅस पंपाची जी क्षमता आहे ती 12,000 किलोची आहे। असं असलं तरी पण या गॅस पंपाला केवळ 3,500 किलोचाच पुरवठा या ठिकाणी झालेला आहे। सध्या युद्धजन्य परिस्थितीमुळे LPG गॅस जो आहे तो वितरणावरती मर्यादा आलेल्या पाहायला मिळतात आणि याच गॅस मर्यादेमुळे सध्या LPG ऑटो गॅस पंपावर गाडी चालकांना केवळ 500 रुपयाचाच गॅस या ठिकाणी देण्यात येतो आहे। आखाती देशातील युद्धाचा परिणाम हा या ठिकाणी या गॅस पंपावर झालेला पाहायला मिळतोय। गेल्या 10 दिवसांपासून हा LPG गॅस पंप जो आहे तो या ठिकाणी गॅसचा पुरवठा झाला नसल्यानं बंद होता। तब्बल 20 दिवसांपासून या गॅस पंप चालकांनी या ठिकाणी गॅस मिळावा अशी मागणी वारंवार केलेली होती। रत्नागिरी जिल्ह्यातील हा एकमेव LPG गॅस पंप आहे आणि याच गॅस पंपावर जवळपास 400 ते 500 गाड्या या ठिकाणी अवलंबून आहेत। मात्र सध्या गॅसचा पुरवठा हा निम्म्याहून कमी झाल्यामुळं सध्या या गॅस वितरणावरती सुद्धा या ठिकाणी मर्यादा आलेल्या पाहायला मिळतात। त्यामुळं LPG गॅसवरती अवलंबून असणाऱ्या वाहनधारकांचे मात्र या ठिकाणी हाल होताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समीत गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।